प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता प्रभू श्रीराम यांची अयोध्या नगरी सजलेली आहे। या खास सोहळ्याकरता देश विदेशातले मोठमोठे सेलिब्रिटी अयोध्या नगरीत दाखल झालेत। अभिनेते मनोज जोशी यांनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। या निमित्त मनोज जोशी यांनी शरयू तीरी जाऊन दर्शन घेतलं। दरम्यान मनोज जोशी यांच्यासोबत संवाद साधला न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील। नमस्कार, मी आशुतोष पाटील अयोध्येतून शरयूच्या तीरावरून तुमच्यासोबत जोडलो गेलोय आणि आपल्या सोबत आहेत मनोज जोशीजी। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ते देखील अयोध्येत आलेत। मनोजजी, स्वागत तुमचं। खूप खूप आभार। आपल्यासारखे अनेक व्हीआयपी आज रामलल्लांसाठी अयोध्येत येत आहेत। संपूर्ण वातावरण राममय झालंय। तुम्ही देखील या वातावरणाचे साक्षीदार आहात। या क्षणी तुमच्या काय भावना आहेत? सर्वप्रथम सर्व न्यूज 18 IBN लोकमत पाहणाऱ्यांना सर्वांना जय श्रीराम। आणि मी इथे अयोध्येमध्ये आहे। मी कोणी VIP वगैरे ठीक आहे, मी एक रामाचा सेवक आहे आणि माझं सौभाग्य आहे आमंत्रण असल्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या ह्या महोत्सवात आणि ह्या यज्ञात आणि स्वतः रामलल्ला प्राणप्रतिष्ठित होणार आहेत उद्या। ते दिव्य तेज आपल्या भारतातल्या काही पिढ्यांनी हे स्वप्न सेवलं होतं, हे स्वप्न बघितलं होतं की कधीतरी जीवनामध्ये राम मंदिर होईल। आणि ते राम मंदिर आज कित्येक पिढ्यांच्या संघर्षानंतर, मग ते मानसिक संघर्ष असतील, कायिक संघर्ष असतील किंवा स्वतःच्या प्राणाची आहुती सुद्धा कित्येक लाखो लोकांनी दिली आहे। म्हणजे जेव्हा बाबर या बरोबर आक्रांताने इथं येऊन हे मंदिर ध्वंस केला आणि त्याच्यानंतर 505 वर्ष झाली हे मंदिर बनायला। म्हणजे मोगलांच्या काळात तर हे शक्य नव्हतं बनणं। त्याच्यानंतर आले ब्रिटिश, त्यांच्या काळातही हे शक्य नव्हतं कारण ते तोडो जोडोची राजनीती करत होते। त्याच्यानंतर आपण स्वतंत्र झालो, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर सुद्धा इतकी उदासीनता आणि इतक्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण ज्याला म्हणू शकतो, वोट बँकेचं राजकारण, आणि त्याच्यामुळे हे मंदिर बनलंच नाही। त्याच्यानंतर सुद्धा इतक्या म्हणजे मी म्हणतो तप गेली आणि त्याच्यानंतर कोर्ट केस झाली। म्हणजे 1800 सालानंतर सुद्धा 2023 पर्यंत आपल्याला वाट बघावी लागते आणि तोपर्यंत भारतीय समाज हा खरंच चूप होता। आपण सहिष्णू आहोत, त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आहे हे। आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं जेव्हा निर्णय दिला आणि मार्ग प्रशस्त झाला, पण मी खरंच आपण एकच गोष्ट सांगेन की आपण खरंच सगळे भाग्यवान आहोत की आपल्या याची देही याची डोळा आपण हे भव्य राम मंदिर निर्माण बघू शकलो आणि उद्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाही आपण आपल्या डोळ्यानं बघणार आहोत सगळे। भले आम्ही इथं प्रत्यक्ष आहोत सगळे आणि तुम्ही तिकडे हे, कारण याचं प्रसारण विश्वभरामध्ये होणार आहे आणि तुम्ही सगळे सुद्धा ते स्वतःच्या डोळ्यांनी बघणार आहात उद्या। म्हणजे मी म्हणेन की भारतातल्या सगळ्या उत्सवांचं सगळे महोत्सव साजरे होणार आहे। गेल्या शतकात झाला नाही असा महोत्सव इकडे होणार आहे। इतक्या एक शतक नाही, 5 शतकं गेली साहेब। त्याच्यानंतर हा महोत्सव आपण साजरा करणार आहोत। जर प्रत्येकाने त्या प्रतिष्ठेच्या वेळेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेला प्रत्येकानं घरी दिवे लावा, अगदी त्यावेळेला रोषणाई करा आणि आनंदानं हे रामराज्याची सुरुवात झाली असं म्हणायला खरंच हरकत नाही असं मी म्हणतो, कारण इतकं भव्य वातावरण आहे। आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे फक्त म्हणजे असं होतं की भक्ती करणारे फक्त वृद्धच असतात। मी आता अयोध्येमध्ये बघतोय 25, 30, 35 वर्षाचे तरुण, म्हणजे सगळीकडे तुम्हाला इतकं भव्य आणि दिव्य वातावरण दिसेल। आणि मला असं वाटतंय की भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हे वातावरण आहे आणि हे फक्त आपलं सौभाग्य आहे। आपल्या सगळ्या ह्या पिढीच्या आपण जे आहोत आता त्या पिढीचं सौभाग्य आहे, पण ते आपण विसरता कामा नये की आपल्या पूर्वजांनी हे सगळं कष्ट सगळे सोसलेत, म्हणून आपण हे आज दिव्य स्वप्न बघू शकतो। आणि त्याच्यासाठी एक गोष्ट मी सांगतो की आपले आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे
नेतृत्व आपल्याला लाभलंय आणि त्याच्यामुळे म्हणजे ते सुद्धा एक मुख्य निमित्त आहे या गोष्टीचे. आणि मला एक खरंच आश्चर्य वाटतंय की गेले 11 दिवस ते स्वतः सगळीकडे म्हणजे आज रामेश्वरमध्ये त्यांची सगळ्यांनी क्लिप बघितली असेल, समुद्रामध्ये रामसेतूच्या त्या रामेश्वराच्या समुद्रामध्ये स्नान करून सगळे तिकडे कूप आहेत त्यांचे स्नान करून. असा प्रधानमंत्री आपण कित्येक वर्षात नाही पाहिला. तर आपलं सौभाग्य आहे की असे प्रधानमंत्री पण आपल्याला लाभलेले आहेत. आणि हे राम मंदिर त्यांच्या उपस्थितीत आणि सगळ्यांच्या उपस्थितीत इथे होणार आहे आणि आपल्या डोळ्याने बघणार आहोत आपण. मनोजजी, पूर्ण वातावरणच एक वेगळं भारून गेलेलं आहे. जिकडे तिकडे आपण पाहतोय लोक भगव्या पताका घेऊन चालले आहेत. घराघरांवर, अगदी लखनौ पासून अयोध्येपर्यंतचा प्रवास मी केला, घराघरांवर ध्वज पताका केलेत. वातावरण वेगळंच आहे. आणि ह्या राम मंदिराचा हा जो कार्यक्रम आहे, बाबरी मस्जिद पाडल्यापासूनचा आजचा दिवस, या सगळ्या संघर्षावर एक चित्रपट देखील येतोय. हो, आमचा चित्रपट येतोय, त्याविषयी मी सांगेन. 695 695 असा हा हिंदी चित्रपट आहे. 6 जेव्हा तो ढाचा, त्या ढाच्याचा ध्वंस झाला तो 6 डिसेंबर म्हणून 6 तारीख. 9 नोव्हेंबर म्हणजे ज्या दिवशी माननीय सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, आदेश दिला की इथे राम मंदिर बनण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला, त्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर म्हणून ती 9 तारीख. 6, 9 आणि 5 म्हणजे 5 ऑगस्ट ज्या दिवशी भूमिपूजन झालं, त्या दिवशी प्रधानमंत्री स्वतः होते आणि त्या दिवशी भूमिपूजन झालं, म्हणून 695 हा शुभांक आहे. म्हणजे जय श्री राम असं जर म्हणतो, 6 डिसेंबर जय, 9 नोव्हेंबर श्री गणेशाय नमः सुरुवात झाला आणि 5 तारीख भूमिपूजन म्हणून राम, असा हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटामध्ये 505 वर्षाची जी संघर्ष गाथा आहे राम मंदिर बनण्यासाठीची, आणि कित्येक पिढ्या याच्यामध्ये ज्या गेल्या आपल्या, ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली या यज्ञामध्ये, असं आणि त्या सगळ्यांची ही संघर्ष गाथा आहे, त्यावर हा चित्रपट आहे. आणि मी या चित्रपटामध्ये माननीय जे आपले परासरण जी आहेत, ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये रामलल्लाची म्हणजे पक्ष ठेवला माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर, आणि ज्यांच्या तर्कनिष्ठ आणि ज्यांच्या बुद्धिमत्तेने ज्यांनी प्रामाणित असे प्रमाण ठेवले सुप्रीम कोर्टासमोर, चाहे पुराण असतील किंवा ते वेद असतील किंवा पांडुलिपी असतील किंवा इतर विदेशी लेखकांचं लिखाण असेल, आणि उत्खननामध्ये जे काही प्रमाणं सापडली, म्हणजे त्या सगळ्यांचं त्यांनी जे विस्तृत तर्कनिष्ठ पद्धतीनं जी मांडणी केली माननीय सुप्रीम कोर्टासमोर, आणि ते निमित्त ठरले, त्यांचा रोल मी करतोय 695 मध्ये. तर माझी प्रत्येक युवा पिढीला सुद्धा विनंती आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की हा 695 फिल्म ही 19 तारखेला रिलीज झाले संपूर्ण भारतामध्ये. तुम्ही मित्र परिवारांसोबत ही फिल्म बघा, तुम्ही स्वतः बघा, आप्तांना पण सांगा, मित्र परिवारांना पण सांगा, आणि ही फिल्म अवश्य बघा. यामध्ये सगळी संघर्ष गाथा आपल्याला पाहायला मिळेल. जय श्रीराम. जय श्रीराम. आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला आपण उद्या दोघेही साक्षीदार होणार आहोत. आपण सगळ्यांनी हा सोहळा, हा आनंद आपण अनुभवूया. थँक्यू. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.